अरे जिचा लेक गेला वनवासाला, सून गेली वनवासाला, आणि जिचा कपाळ पांढरं झालं, जिचं सौभाग्य गेलं, त्या कौशल्याचं अंतकरणाचं पाणी पाणी झालं, तरी सुद्धा पहाडासारखं अंतकरण घेऊन सगळ्या अयोध्येचं सांत्वन करते. महाराज आभागी आमचे, कपाळ फुटलं आमचं, कुणाच्या तोंडाकडे पाहून जगावं महाराज. कौशल्या वसिष्ठांच्या चरणावर पडून ढासा ढासा रडते. वसिष्ठजी दशरथांच्या जवळ जातात, पायाला हात लावतात. वसिष्ठांच्या डोळ्यात सुद्धा पाणी होतं. माई बाप, आपण मेल्यानंतर एखाद्या साधूच्या डोळ्यात पाणी यावं ना. साधूच्या डोळ्यात जर पाणी येत असेल ना आपल्यामुळे एखाद्या, तर समजायचं गड्या जगण्याचं सार्थक झालं माणसाचं आणि मरण जिंकलं माणसाने. ज्या दिवशी एखाद्या साधूच्या डोळ्यात पाणी येत असेल. दशरथाच्या चरणाला हात लावला. राजन, बड़ी जल्दी कर दी, जरा और रुकते, कुछ दिन जीते और. राजन, बड़ी जल्दी कर दी आपने. सगळी अयोध्या शोक सागरात बुडाली होती. स्मशान शांतता. राम गेलाय ते दुःख तर होतच, पण दशरथ महाराजांचं महाप्रयाण, अयोध्या खऱ्या अर्थानं तर पोरकी झाली गडे. गरीबा लोकांनी चुलीत पाणी ओतलं, आमचा अन्नदाता गेला. जगायचं नाही, जेवायचं नाही आम्हाला. सगळे लोक ओट्यावरती आहेत. कोणी राजवाड्यात गर्दी झाली. वसिष्ठांच्या समोर अशी अयोध्येची प्रजा हात जोडून उभी, सगळ्यांचं सांत्वन करतायत. वसिष्ठ सगळ्यांना धीर देतात आणि 2 सेवक पाठवले जातात. आता भरतजी आणि शत्रुघ्नजी मामाच्या गावी आहेत. तात्काळ भरताला घेऊन या. 2 सेवक पाठवले जातात, पण त्या सेवकांना ताकीद दिली जाते, भरताच्या समोर रडायचं नाही, भरताच्या समोर रडायचं नाही. माईबाप, ज्यावेळी एखादी बाई गरोदर असेल आणि तिचा नवरा जर ऍक्सिडेंटने मरत असेल आणि डॉक्टर जर सांगत असतील सासू सासऱ्यांना, याच्या बायकोला कळता कामा नये हिचा नवरा मेला म्हणून, आणि ज्यावेळी ती माय आणि बाप त्या विधवा झालेल्या काही दिवसांनी तिच्या पोटातून एक बाळ जन्म घेणारे, अरे जगात जन्माला यायचाय पण बाप कोण हे पाहण्याआधी ज्याचा बाप जात असेल, अशा गरोदर सोनाच्या समोर जाऊन डॉक्टर म्हणत असतील आई रडायचं नाही, तर का त्या बाईच्या डोळ्यातून पाणी येणार नाही, त्या बापाच्या डोळ्यातून पाणी येणार नाही. आपण त्या गर्भवती बाईच्या समोर रडणार नाही त्याच्या बायको समोर. अरे राम हे गेलाय वनवासाला हे बी सांगायचं नाही, राजे गेलेत हेही सांगायचं नाही, आणि भरताला मात्र घेऊन यायचं. काय अवस्था झाली असेल त्या 2 सेवकाची. 2 सेवक जातात आणि स्वतःचे अश्रू आवरण्याचा प्रयत्न करतात. कंठ दाटून येतो, नकळतून डोळ्यातून धारा लागतात, डोळ्यातून अश्रूच्या. भरत भैया, आपको पिताजी याद कर रहे हैं, पिताजी ने बोला है तुरंत पटकन जावं लागेल. ज्यावेळी डोळ्यातून गळगळ अश्रू धारा वाहू लागतात ना, भरत भैया विचारतात, काका आप रो क्यों रहे हो? भैया बहुत दिनों के बाद आपसे मुलाकात हुई है ना, ये खुशी के आंसू हमारे आंखों से बह रहे हैं. खुशी के आंसू, डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत. ज्यावेळी भरताला त्या सेवकांच्या डोळ्यात अश्रू दिसतात, शत्रुघ्न कुछ तो गड़बड़ है, अयोध्या में कुछ तो हुआ है, तुम्हें मेरे साथ चलना पड़ेगा, हमें तुरंत जाना पड़ेगा. मनापेक्षा जास्त वेगवान घोडे रथाला झुंपले जातात आणि फार वेगाने मामाच्या गावून रथ येतोय अयोध्येमध्ये. अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर स्मशान शांतता आहे, कुणी कुणाशी बोलत नाही. काहीतरी अपशकुन झाल्यासारखं होतं, काहीतरी मनात शंका येते, काहीतरी अघटित घडले. शांतता पसरलेली स्मशान शांतता. गावातले लोक वाट्यावर उभे आहेत हात जोडून आणि भरताला पाहून काहीतरी कुजबूज करतात. पूर्वीचा काळ असायचा, पूर्वी फोन नव्हते ना. इथं बसलेले आहेत आजीबाई,
नाटी घालून लुगडे घालून. आजीबाई जुना काळ असायचा तुमचा, आणि त्या काळामध्ये मायबाप जर मेले ना तर त्या पोरीला कोणीतरी गाडीवर बैलगाडीमध्ये सांगायला जायचं, निरोप द्यायला जायचं. पण तिला सांगत नव्हते मायबाप मेले. तुझ्या ना बापाचं जास्त झालंय, तुझ्या आईचं ना जास्त झालंय असं सांगितलं जायचं. आणि कसं तरी 2 साड्या त्या पिशवीत अशा कोचायच्या, पटकन निघायचं गाडीत. आणि ज्यावेळी ती पोरगी गाडी बाईला यायची ना, सगळे माणसं असायचे असे ओट्यावर, कोणी अंगणात. गाडीतली पोरी ती खालगी उतरायची, घरात जायची ना, सटईवरती पडलेल्या बापाच्या ना धावत पळत जायची, ती छातीवरती डोकं बडवू बडवू रडायची, बाबा तुमची छकुली आली हो बाबा, तुमची बाहुली आली हो बाबा, बाबा बघा ना माझ्याकडे, बाबा बोला ना मला, मला पाहिल्याशिवाय तुम्ही जेवण सुद्धा करत नव्हतात ना बाबा, छकुली आली तुमची, बघा ना बाबा माझ्याकडे. हात जोडून उभी सगळी अयोध्येची प्रजा. भरताचा रथ आला, चर्चा करू लागले. रो कोणी घरात निघून जाऊ लागलं, घराचे दार लावू लागले. भरतजींचा रथ थांबला. कैकेयीच्या सदनी आली. जिचा नवरा मेलाय ती कैकेयी आरतीचं ताट घेऊन आली भरताचं तिलक करण्यासाठी. माँ, क्या अयोध्या में कुछ हुआ है? काय अघटित घडले? नाही बाळा, चल ना तू घरात. माँ, दादाचं सगळं ठीक आहे ना? बाबा तर व्यवस्थित आहेत ना? माझे बाबा तर ठीक आहेत ना? चल ना भरता, सांगते ना तुला, सगळं बिघडणार होत. माँ, मी विचारतोय काय तुला? माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं मा तू. माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाही. ज्यावेळी कौसल्या म्हणते बाबा सगळं बिघडणार होतं, पण ही मंथरा होती म्हणून सगळं व्यवस्थित घडलं. त्यावेळी भरतजी म्हणतात, मा अशी काय वेळ आली अयोध्येवरती जिथे सुमित्रा कौसल्या मा असताना, जानकी असताना, तिथे मंथरेचा विचार घेण्याची आणि सल्ला घेण्याची तुला गरज पडली? असं काय घडलं या? तेवढ्यात मंथरा आली आणि मंथरा म्हणे, तुझ्यासाठी तुझ्या आईने तुझ्या बाबांना राजगादी मागितली ना, म्हणून आता राजे आता राहिले नाही. राग आला भरताला, आरतीचं ताट फेकून दिलं. शत्रुघ्न धावत पळत आला आणि मंथरेच्या कंबरड्यात लाथ घातली. दाडकन खाली पडली, कमरात मोडली, दात पडले, तोंडातून रक्त बाहेर येऊ लागलं. नाही शत्रुघ्न, रुको. आमच्या रघुकुलाची परंपरा आम्हाला स्त्रीवरती हात उचलण्यासाठी अनुमती देत नाही. हे रघुकुले, मर्यादा इथे. बाहेरचे शत्रू रामरायाने मारले माईबाप, पण लक्षात घ्या, आतल्या शत्रूला जर अद्दल घडवली असेल ना तर तो शत्रुघ्न नाही. ज्याने घरातून काड्या केल्या होत्या, घरातून कांडी केली होती ना, सगळं रामायण होण्यात जी कारणीभूत ठरली, त्या मंथरेला जर कोणी शिक्षा दिली असेल आणि मारलं असेल, चोप दिला असेल, तर तो शत्रुघ्न नाही. माँ, माझे बाबा गेले, अशी कोणती घटना घडली की माझ्या बाबांचं निधन झालं? भरता, सगळं मनासारखं झालंय आता. रडू लागला भरत. तात तात हा तात पुकारी, तात तात बाबा बाबा. वडिलांच्या नावाने टाहो पडू लागला, डसा डसा रडू लागला भरत. माँ, अशी कोणती घटना घडली? मी 2 वर मागितले होते. एका वराने तुला राजगादी आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षाचा वनवास.
ज्यावेळी 14 वर्षाच्या वनवासासाठी तुझा दादा गेला ही गोष्ट कळते ना, त्यावेळी भरतजी कैकेयीच्या चरणावरती खाली पडतात, तिच्या पायाला हात लावतात आणि पायावर पडून ढासाढासा रडू लागतात. मा, शरयू गंगेचं पाणी पिलीस ना तू, या रघुकुलाचं मीठ खाल्लंस ना तू, अयोध्येचं मीठ खाल्लंस ना तू मा, तू शरयू गंगेचं पाणी पिलीस ना मा. माझ्या दादाला वनवास मागताना आणि मला अयोध्येचं राज्य मागताना तुझी जीभ नाही जडली मा. मी तुझ्या पोटात असताना तू गर्भपात का केला नाहीस, माझा गर्भ का गळाला नाहीस, तुझी जीभ का धडली नाही. कसं मागितलंस तू मा मला राजगादी आणि माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास. ज्यावेळी रामाला 14 वर्षाचा वनवास ऐकला ना, त्यावेळी भरत पिता गेला हे दुःख विसरला आणि आता दादा दादा म्हणून रडू लागला. मा, धिक्कार असो तुझा. आज भरत शपथ घेतो, जर माझ्या वडिलाला मारण्यासाठी कारणीभूत तू असशील, माझ्या दादाला 14 वर्षाच्या वनवासाला पाठवण्यासाठी कारणीभूत तू असशील, तर आज हा भरत प्रतिज्ञा करतो की आजपासून तुझी माझी आई नाही आणि मी तू आजपासून तुझा मुलगा नाही. धिक्कार आहे तुझा. आजपासून हा भरत तुला आई म्हणणार नाही. तू माझी आई नाही आणि मी तुझा मुलगा नाही. शत्रुघ्नाला भीती वाटते. शत्रुघ्न भरताच्या हृदयाला विलगतो. भैया, कैकेयी हमारी माँ नहीं, आज से हम किसको माता कहेंगे, आज से हम किसको माँ कह के बुलाएंगे. कोण असेल आपली माय आता. दादा, कैकेयी आपली आई नाही आजपासून. तभी भरतजी शत्रुघ्नाच्या खांद्यावर हात ठेवतात. शत्रुघ्न, आज भी अयोध्या में कौशल्या नाम की गंगा बहती है, प्रेम की गंगा आहे. आपण तिच्या चरणावरती डोकं ठेवू ना, तिला आई म्हणू, तिची माफी मागू. जर तिच्या अंतःकरणात आपल्यासाठी प्रेम असेल तर. शत्रुघ्न, आपल्याला जायचंय कौशल्येकडे. शत्रुघ्न आणि भरतजी कौशल्याच्या सदनात येतात, पण भरतजीचा पाय ओढत नाही कौशल्याच्या सदनात पाऊल ठेवण्यासाठी. शत्रुघ्न, तुम जाओ और मां से कहना कि भरत के लिए आपके दिल में थोड़ी सी जगह होगी, तो भरत आपके दर्शन के लिए तरस रहा है. मां, शत्रुघ्न जातात, कौशल्याच्या चरणावरती नमस्कार केला. कौशल्या मां म्हणते, शत्रुघ्न, मेरा भरत नहीं आया, माझा भरत नहीं आला. शत्रुघ्न, आया मां, लेकिन बाहर खड़ा है, वो आपके सामने चाहता है, लेकिन वो अपने आप को अपराधी समझता है. मां, भरत भैया कह रहे हैं मां के दिल में मेरे लिए थोड़ी सी जगह होगी तो मैं दर्शन के लिए आऊंगा. मां, भैया बाहर खड़ा है, बाहर खड़ा है. कौशल्या मां पटकन गेली. खाली मान घालून अपराध्यासारखा उभा होता भरत. कौशल्या मां पळ धावत गेली आणि खाली मान घालून उभ्या असलेल्या भरताच्या खांद्याला हात लावला आणि भरतजी ढासाढासा रडू लागले, ओक्साबोक्सी रडू लागले. चरणाला मिठी घातली. मां, कैकेयी माने जे 2 वर मागितलेत ना, त्याच्यात थोडी सुद्धा चूक माझी नाही. मां, मी फार अपराधी, मां मला क्षमा कर. भरत, अरे तुझी काय चूक आहे, तू काय गुन्हा केला. भरत, मां, माझ्यासाठी तुला विधवा व्हावं लागलं, माझ्यासाठी दादाला 14 वर्षाच्या वनवासासाठी जावं लागलं. मां, मी अपराधी, पण मां, कौशल्याच्या चुकीमध्ये आणि कौशल्या माने जे 2 वर मागितले, कौशल्या माने जे मागितलंय त्या गोष्टीला मी जर स्वप्नातही अनुमती जर दिली असेल ना, तर या जगातली जेवढी पाप आहेत ना तेवढी माझ्या मस्तकी पडत, आणि जगातली सगळी नरक या भरताला भोगायला मिळावीत जर मी पापी असेल तर, आणि कैकेयीच्या मताशी जर मी स्वप्नातही सहमत असेल तर. कैकेयी मां आपल्या हृदयाला लावते भरतला. भरत,
मला माहिती ना माझा भरत कसा आहे. माझा भरत स्वप्नातही माझ्या रामाविषयी आणि अयोध्येविषयी कधीच वाईट विचार करू शकत नाही. हृदयाला लावलं आणि कौसल्यामा विनंती करते. भरतजी चरणाशी बसलेत, चरणाला हात लावलाय. भरत, तुला अयोध्येचं राज्य पाहावं लागेल, दादाची आज्ञा. त्यावेळी भरतजी म्हणतात, मा मला अयोध्येचं राज्य नकोय, तर मला माझा भाऊ पाहिजे, मला माझ्या भावाला भेटायचं. तेलाच्या नावेमध्ये वशिष्ठजींच्या सांगण्यावरून महाराजांचं शरीर ठेवण्यात आलेलं होतं. भरताने महाराजांच्या देहाला अग्नी दिला. दशरथांनी सांगितलं होतं, कौसल्या, कैकेयीच्या मताशी जर भरत सहमत असेल तर माझ्या शरीराला, माझ्या देहाला स्पर्श सुद्धा करण्याचा त्याला अधिकार नाही. पण कैकेयी माच्या संमतीवरून भरत महाराज महाराजांच्या देहाला अग्नी देतात. अंतक्रिया झाली, उत्तरक्रिया झाली आणि आता भरतजी सगळ्या अयोध्येला घेऊन रामप्रभूंच्या भेटीसाठी निघतात. साधू येत ना भरत, साधू येत. कदाचित देव एकटा जाऊ शकतो, पण साधूला एकटे जाता येत नाही. देव जाताना एकटा असतो. जसा आषाढीला जाताना, आषाढीच्या वारीला जाताना माझे माऊली ज्ञानोबाराय सगळ्या वारकऱ्यांना घेऊन नाचत नाचत पंढरपूरला जातात, तसे भरतजी सगळ्या अयोध्येला आपल्या सोबत घेऊन रामरायाच्या भेटीसाठी आणि दर्शनासाठी वनाच्या दिशेने मार्गक्रमण करतात. राम भक्तले चला रे राम की निशान, राम भरत चला रे भैया को मनाने, भरत चला रे अपने भैया को मनाने, भरत चला रे भैया को मनाने, भरत चला रे भैया को मनाने, राजा को भैया को मनाने, राजा को मनाने, भैया को मनाने, भरत चला रे अपने राजा को मनाने, भरत चला रे अपने भैया को मनाने, भरत चला रे अपने भरत चला रे अपने भैया को मनाने। राम दर्श की पूर अभिलाषा, बोले नयन प्रेम की भाषा, बोले नयन प्रेम की भाषा, बोले नयन प्रेम की भाषा। भाव बिना बाजार में वस्तु मिले नहीं मोल, भाव बिना बाजार में वस्तु मिले नहीं मोल. रामकृष्ण. टाळ्यांच्या गजरामध्ये महाराष्ट्रींचं स्वागत करूया. भाव बिना बाजार में वस्तु मिले नहीं मोल, भाव बिना बाजार में वस्तु मिले नहीं मोल, तो भाव बिना हरि क्यों मिले
इसलिए भाव सहित हरि बोल, इसलिए भाव सहित हरि बोल। देव निघतो तर देव वारी एकटी करतो, पण ज्यावी भक्त निघतो ना, आणि भरतजी असे भक्त आहेत, असे साधू आहेत, चालतं बोलतं तीर्थ आहेत, की ज्या तीर्थाला सत्संग करायची कधी गरजच पडत नाही। देव लोकांमध्ये मीटिंग झाली, कदाचित मला कोणी विचारलं ना अंतिम रात कोणती होती, अंतिम रात्र भारी कोणती होती, राम रावणाचं युद्ध होणार होती, ती खरी रात्र नव्हती। सगळं रामायण एका रात्रीवरती अवलंबून होतं। भरत चाललाय रामाला मनवण्यासाठी, रामाला परत आणण्यासाठी। देवलोकाची मीटिंग झाली आणि सगळे देवलोक सरस्वतीला म्हणतात, सरस्वती जशी तू विकल्पाचं स्वरूप घेऊन मंतरीची बुद्धी बदलण्यासाठी गेलीस, आता तुला जायचंय चित्रकूटात जातोय भरत राम भेटीसाठी, त्याचं मत तुला परिवर्तन करायचंय। तर देवांना भीती होती, जर भरताने आग्रह केला तर राम भरताचा शब्द कधी टाकणार नाहीत, आणि राम जर परत आले तर रावण मानणार नाही, आणि 33 कोटी देवता रावणाच्या बंदी खाण्यातून सुटणार नाही। यही रात अंतिम, यही रात भारी। चतुरंगिनी सेना घेऊन निघालेत भरतजी, आणि वाटेत येणाऱ्या अनेकांना आपल्यात समाविष्ट करून घेतात। निषाद राजाने पाहिलं भरत चाललाय चतुरंगिनी सेना घेऊन, अयोध्येचा ध्वज दिसला, पण भरत कैकेयीचा पुत्र आहे, हा वाईट इच्छा घेऊन तर नाही ना चालला। एका अनुभवी भिल्लाला विचारलं, परीक्षा घेतली गेली, 3 प्रकारचं अन्न पाठवलं, सात्विक राजस आणि तामस। सात्विक अन्नाचा स्वीकार केला। निषादराज स्वतः भरतजींच्या सोबत येतात आणि रामप्रभू ज्या ज्या वाटेने गेलेत ना, तो रस्ता दाखवतात। माझे भरतजी रामप्रभू ज्या रस्त्याने गेलेत ना, 10-5 पावलं चालले की साष्टांग दंडवत घालतात, 10-5 पावलं चालले की साष्टांग दंडवत घालतात। धिक्कार असो भरत तुझ्यामुळे या दादाला वनातून जावं लागलं, पुन्हा पुन्हा नमस्कार करताय, पुन्हा पुन्हा नमस्कार करताय। त्याला ज्या ठिकाणी प्रभूंनी मुक्काम केला होता भारद्वाज मुनीच्या आश्रमात, पतितासारखा खाली मान घालून ढसा ढसा रडू लागली भरतजी। भारद्वाज जी, मैं अपराधी हूँ, मैं पतित हूँ। नहीं भरत जी, आप दुनिया के सबसे बड़े साधु हो, हरदम जिनका राम राम की मुख पे रहता है। सारे राम भक्त राम राम म्हणतात, पण राम प्रभू भरत भरत म्हणतात। अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते। ज्याला ज्याचं नाव केल्यानंतर अंतःकरणामध्ये प्रेम उमडून येतं, प्रेमाला भरती येते, प्रेम अधिकाधिक प्रदीर्घ होत राहतं। 7 दिवस या भरत या पात्रावरती बोलावं, एवढं सुंदर पात्र, देवाच्याही मुखामध्ये ज्याचं नाव असतं। भरत जी, आप दुनिया के सबसे बड़े भाग्यशाली हो, भाग्यशाली भ्राता भी हो और भक्त भी हो। सांगू नाही महाराज, मी फार मोठा पापी, माझ्यामुळे माझ्या दादाला वनाला जावं लागलं। भरतजी, तुमचं पाप एवढं भाग्यशाली, तर तुमचं पुण्य किती भाग्यशाली असेल। नाही भरतजी, आप पुण्यात्मा हो। माहिती तुम्हाला, ज्यावेळी पुरोहितांनी संकल्प सोडत असताना संकल्प सोडला, आपल्याकडे आता म्हणतात कलियुगामध्ये, कली प्रथम चरणे वैवस्वत मन्वंतरे आता, पण ज्यावेळी संकल्प सोडत असताना पुरोहितांच्या मुखामध्ये भरतखंडे हा शब्द आला ना, त्यावेळी रामप्रभूच्या डोळ्यात पाणी होतं। दुसरा पुरावा सांगू, ज्यावेळी त्रिवेणी संगमावरती यमुनेचं पाणी पाहिलं ना, त्यावेळी रामप्रभूला यमुनेचं सावळं पाणी पाहून तुमची आठवण आली। माझा भरत सुद्धा असाच सावळा दिसतो, टचकन डोळ्यात पाणी आलं, रामप्रभू रडू लागले। भरत जी, जिसके लिए प्रभु इतने रोते हैं, क्या वो जीव पापी हो सकता है? क्या वो जीव पापी हो सकता है? जिसके लिए दुनिया का मालिक रोता है। एक वाक्य सांगू को बोलू का माईबा? देवासाठी आपल्या डोळ्यात पाणी येणं भक्तीचा पहिला प्रकार, पण देवाने भक्तासाठी रडणं
हा भक्तीचा दुसरा प्रकार. हा सगळा वारकरी संप्रदाय आषाढीला पंढरपूरला जातो, ही साधन भक्ती. पण प्रत्यक्ष पंढरीचा मालक सावता महाराजांच्या मळ्यात त्यांना दर्शन देण्यासाठी येतो, ही सिद्ध भक्ती. आणि ज्यावेळी एखादा साधू आपहून भेट देत असेल, हे माणसाचं पुण्य असतं. आणि रामकथेमध्ये ज्यावेळी साधू महाराज आपहून भेट देण्यासाठी येतात, त्यावेळी ते रामकथेचं फलित असतं बरं का. तुमची रामकथा पावन झाली असं म्हणायला हरकत नाही. आज आपल्या श्रीराम कथेमध्ये भेट देण्यासाठी परमपूज्य हरिभक्तीपारायण श्रद्धेय सांगा ना मला. हरिकथेमध्ये भेट देण्यासाठी परमपूज्य श्रद्धे वंदनीय हरिभक्तीपारायण कैवल्यानंद स्वामीजी महाराज यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली. आणि कमिटीच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने महाराजांचं संत पूजन सुद्धा या ठिकाणी होते. आदरणीय श्री शिवाजी महाराज मस्के यांनी महाराष्ट्रींचं संत पूजन करावं. त्याचप्रमाणे हरिभक्तीपारायण नीता दिदी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. वाजवा टाळी. कोणीतरी खालून एक जण नीता दिदींचा सत्कार करा. हा ये वा. तळमळ असल्यावर भाग्य आपोआप प्राप्त होतं. प्रभु रामचंद्र भगवान की. थांबणार आहेत की जाणार आहेत? थांबणार आहेत की जाणार आहेत? थांबणार आहेत ना? चालू देऊ ना. त्या अनुषंगाने सगळे अयोध्या निघते. कोणी रातात बसून आहे, कोणी पायी चालले, कोणी घोड्यावर आहे, कोणी शरणागती मार्गीत, कोणी कर्म मार्गीत, कोणी भक्त मार्गीत. आपण सर्वजण जसे पंढरीच्या वाटेने जातोत ना, नाचत जाऊ त्याच्या गावा रे खिळिया. कसं जातोत आपण? इतकं शांत शांत जातोत का? अजिबात नाही. सगळी अयोध्या निघाली. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम हात वरती करा. जय जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम म्हणा रे म्हणा. मारताल तुम्ही. श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. ज्याला भवनदी पार करायची त्याने राम नावाचा आधार घ्यावा. असं श्रीराम जय. इकडचे काय येईल का काय माया? हात वरी घ्या. श्रीराम जय राम जय जय राम. लिंबा खालची हात वरती घ्या. हात वरती घ्या. जो व्यक्ती हात वरती घेणार नाही त्याला चिकनगुन्या होईल. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय. श्रीराम जय राम जय जय राम.
वसिष्ठ जे आहेत 3 मैया आहेत, जनक जे आहेत, सुनई नारायणी आहे, अनेक प्रकारचे ऋषीमुनी सोबत आहे, सगळी अयोध्या आहे. अयोध्येच नाही तर वाटेतून ज्याला सामील व्हायचं आहे ना, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम, ज्ञानदेव 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 तुकाराम. माऊली 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 माऊली, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल टाळी टाळी टाळी, हात वरती घ्या, धनात धनात टाळ्या वाजवा. माऊली 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 विठ्ठल 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 झालं लागजर झालं, अधिक लागली नगर कळसाला, पंचप्राण हे तल्लीन आत बाहीन पांडुरंगाला, देखिला कळस होईला तुळस धावित चंद्रभागेसी, समीप हे दिसे पंढरी वाच मंदिरी माऊली माझी, मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा दाता, हे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवितो माता. माऊली 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 माऊली, पुंडलिक वरदा